Hello, let's see another example on design of bolted connections. One first example we have already seen on the bolted connection, in which we have studied how to connect two plates by using nut and bolts, and we have connected that two plates by using nut and bolt in a single row, and also find out how much bolts will required, and what will be the strength of that connected joint. Okay, now let's see one more example similar to the first one. A flat 250 into 10 mm is connected to gusset plate using 20 mm diameter bolt of 4.6 grade. Design a lap joint and draw neat sketch of joint design. Nominal diameter of bolt is given 20 mm. Okay, this much data is given to us. Now that gusset plate means a larger plate or bigger plate to which we have connected by using another plate. ओके, जी गसेट प्लेट मोठ्या साईजची असेल त्याला आपल्याला छोटी प्लेट कोणती तरी कनेक्ट करायची. ठीक आहे, तिथे काही पर्पज असेल त्याच्यामुळे त्याला कनेक्ट करायची अशी कंडिशन आहे आपल्याकडे. त्याच्यासाठी आपल्याला 20 mm डायमीटरचाच बोल्ट यूज करायचा आहे दिलेले त्यांनी. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण दोन प्लेट जवळपास सारख्या साईजच्या, एकाची थोडी थिकनेस कमी होती आणि काही साईज, तसे दोन कनेक्ट केल्या. एका सिंगल रोमध्ये बोल्ट होते आणि ते नंबर ऑफ बोल्ट किती लागतील तेही आपल्याला फाइंड करायचं होतं. अशा टाईपचा प्रॉब्लेम होता. इथे मोठी गसेट प्लेट म्हटलं की मोठी प्लेट असते, एक लक्षात घ्या. आणि त्याला जी काय आपल्याला जी साईज दिलेली असेल तशी छोटी प्लेट त्या गसेट प्लेटला कनेक्ट करावी लागते. ते समोर डायग्रामवर लक्षात येईल तुमच्या. तर असा सिंपल इथे एक्झाम्पल आहे. तर प्रोसिजर सिमिलरच राहील, थोडा काही चेंज असू शकतो एखाद दुसरा, पण जवळजवळ सर्व प्रोसिजर सिमिलरच राहणार आहे. ठीक आहे, पहिला न्यूमरिकल व्यवस्थित पहा मागच्या व्हिडिओमधला. इथे गिवन डेटा पहा, त्याच्यानुसार पुढे जाता येईल. ए एन बी इज नेट एरिया ऑफ द बोल्ट ॲट थ्रेड. एन बी मीन्स नेट एरिया ऑफ बोल्ट. मग नेट फाइंड करायचं असलं तर मी सांगितलेलं प्रोसिजरमध्येच 0.78 टाइम्स ग्रॉस एरिया ऑफ बोल्ट घ्यायचा. ग्रॉस एरिया म्हणजे जी नॉमिनल डायमीटर आहे बोल्टची दिलेली आहे. तर बोल्ट हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनवाला असणार आहे. तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन असला म्हणजे त्याचा एरिया माहिती आहे आपल्याला. मग तो ए जी येईल, इथे डायरेक्ट दिले. ए जी सेपरेट फाईज जर केला तर π/4d² येईल. आणि मग नेट एरिया घेताना त्याला 0.78 टाइम्स ए जी घ्यायचा आहे. इथे एक स्टेप वाढवू शकता तुम्ही फॉर्म्युल्यात. नेट एरिया ऑफ द बोल्ट ॲट थ्रेड इज इक्वल टू 0.78 ऑफ ए जी. मग ए जी म्हणजे तो π/4d². जी काय व्हॅल्यू येईल ती mm² येईल, कारण आपण बोल्टची व्हॅल्यू ॲज इट इज बोल्टची डायमीटर mm घेतलेली म्हणून. ठीक आहे, तो एरिया mm² भेटून जाईल कॅल्क्युलेशनने. त्याच्यानंतर बोल्टचा ग्रेड 4.6 असेल तर त्यावेळेस आपण FUB हा 400 Nm/mm² घेतो आहे. हे लक्षात ठेवा, ह्याच व्हॅल्यू तुम्हाला वापरायचे आहेत, कारण ग्रेड बोल्टचा आपण हाच पाहतो आहे. ते बोल्टचे नंबर ऑफ ग्रेड जरी असली तरी आपल्याला सिलेबसला एवढंच पाहायचं आहे, मर्यादित आहे. FUB 4.6 बोल्टच्या ग्रेडसाठी 400 Nm/mm² आहे ॲज पर IS कोड. त्यात फाइंड करायचं आपल्याला. मागच्या प्रॉब्लेममध्ये जसं फाइंड केलं, दोन्ही स्ट्रेंथ फाइंड करायच्या. पहिले डिझाईन शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट अँड देन डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ. तर ही स्टेप पाहिली होती. VNSBचा फॉर्म्युला तोच, VNSB इज इक्वल टू FUB/√3 NN ANB प्लस NS
ASB. ठीक आहे, सिंपल फॉर्म्युला आहे. सर्व व्हॅल्यू तिथे पुट करा, पहा काय येईल. FUB अपॉन √3. तर त्याची व्हॅल्यू ठेवली तिथे 400 इंटू NN. आता एकाच रोमध्ये तिथे कनेक्ट करणार आहे म्हटलं. NN 1 रोमध्ये येईल आणि एरिया ANB जो की अगोदरच आलेला आहे आपला ANB तो घेतला आणि प्लस NS इंटू ASB. इथे ही व्हॅल्यू ASB 0 राहणार आहे, NSच 0 असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू 0 येईल प्लस नंतर. NS 0 का, तर नंबर ऑफ बोल्ट्स इन स्टॅगर्ड पोझिशन राहतात. तो S म्हणजे स्टॅगर्ड म्हणजे झिगझॅग मॅनरमध्ये असतात. तर तसे आपण इथे कनेक्ट केलेलेच नाही. सिंपल सरळ रेषेत जरी जॉईंट दिला त्या प्लेटचा गसेट प्लेटसोबत तरी हा जॉईंट परफेक्ट असतो. तर ते इथे घ्यायची गरज नाही. ठीक आहे, तर ती व्हॅल्यू प्लस नंतरची ब्रॅकेटमधल्या 0 येईल. अपॉन 1.73 ही √3ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर ही सिंपल स्टेप लक्षात आली असेल तुमच्या. आलेली व्हॅल्यू किलो न्यूटनमध्ये भेटून जाईल. शिअर कॅपॅसिटी ऑफ बेरिंग बोल्ट्स VDSB हा फॉर्म्युला पाहिला अगोदरच. VDSB VNSB अपॉन गॅमा MB पार्शियल सेफ्टी फॅक्टर ऑफ बोल्ट असतो. तर तो आपण 1.25 घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू ह्या ग्रेडसाठी आलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यू जो बोल्टचा ग्रेड 4.6 आहे त्याच्यासाठी ही पार्शियल सेफ्टी फॅक्टर ऑफ बोल्ट 1.25 घ्यायचा अशी. ठीक आहे, शेअर कॅपॅसिटी ऑफ बेरिंग बोल्ट्स VDSB तर त्याची व्हॅल्यू येईल 56.59/1.25 जी काय येईल ते. ठीक आहे, तर ही झाली डिझाईन शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. अँड सेकंड फाइंड करायची राहते आपल्याला टू कॅल्क्युलेट नॉमिनल बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. पहिली शेअरिंग अँड देन बेरिंग. तर बेरिंगचा हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. VNPB इज इक्वल टू 2.5 इंटू KB DT FU. ठीक आहे, तर याच्यामध्ये व्हॅल्यूज ज्या काय दिलेल्या आहे त्या घ्यायच्या. बाकीच्यांसाठी कंडिशन आहेत. E इज इक्वल टू 2D0. ठीक आहे, E इज इक्वल टू 2D0 न घ्यायचा. P इज इक्वल टू 2.5D. तर ह्या कंडिशन आहेत. आता इथे E आणि P दोन्ही माहीत नव्हते म्हणून ह्या कंडिशन लक्षात ठेवा. E इज इक्वल टू 2D0 आणि P इज इक्वल टू 2.5D. तर याच्यावरून E आणि P घेतला. त्या KBसाठी KBच्या 3-4 कंडिशन सांगितल्या होत्या आणि त्याच्यापैकी मिनिमम व्हॅल्यू घ्यायची होती आपल्याला. ठीक आहे, KB इज इक्वल टू KB1 म्हटलं 1 2 3 4 कंडिशन आपल्याला तिथे चेक करून पाहिजेत. KB1 इज इक्वल टू E अपॉन 3D0 जी काय व्हॅल्यू येईल, कारण आता वर E आहे D0 आहे. KB2 P अपॉन 3D0 मायनस 0.25 जी काय व्हॅल्यू येईल ती. KB3 FUB अपॉन FU अँड लास्ट वन KB4 इज इक्वल टू 1. इतर कंपल्सरी आहे. Whichever is small, then we have to take value of KB smaller of these 4. ओके, तर वरच्या जे E आणि Pच्या कंडिशन पण इथे लक्षात ठेवा, ही मॅक्झिमम आहेत. ठीक आहे, एक्सेंट्रिसिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा तिथे आपण एज डिस्टन्स बोललो होतो तो मॅक्झिमम व्हॅल्यू आहेत. ह्या 2D0 ही मॅक्झिमम व्हॅल्यू असणार, त्या कंडिशन आहे त्याच्या. आणि P इज इक्वल टू 2.5D ही पण मॅक्झिमम व्हॅल्यू आहेत. तर ह्याच्यापेक्षा जास्त ते घेऊ शकत नाही आपण. हे मॅक्झिमम कंडिशन इथे डायरेक्टली घेतलेले आहेत. एकतर इथे दिलेले नाही म्हणून ह्या कंडिशन आपण घेतल्या. इथं न्यूमेरिकलमध्ये E आणि Pच्या व्हॅल्यू पण देतात. पिच गिवन किंवा एज डिस्टन्स असा नसेल त्यावेळेस ह्या कंडिशन लक्षात ठेवावं लागतील. आता E इज इक्वल टू 2D0 आणि P इज इक्वल टू 2.5D. मग आपल्याकडे D असतो D0 इथे एकच आहे.
त्याच्यानंतर के बी इज इक्वल टू मग मिनिमम ह्या 4 व्हॅल्यूमधून कोणतीवर सरळ पाहून मिनिमम व्हॅल्यू डायरेक्टली के बीची घ्यायची आणि मग व्ही एन पी बीमध्ये सर्व व्हॅल्यू नोन असतील. नॉमिनल बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट 2.5 इंटू के बी जो मिनिमम आहे तो घेतला. डी 20 आहे. टी 10 आला. 10 कुठून आला? त्या प्लेटची थिकनेस आहे ती. ठीक आहे, जी प्लेट जॉईन करायची होती. स्टेटमेंटमध्ये पहा थिकनेस ऑफ प्लेट हे फ्लॅट प्लेट आहे ती 250 इंटू 10 mm हा टी घ्यायचा अँड इंटू एफ यू 415. ते एफ यू आणि एफ यू बीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. एफ यू बी हा 400 असतो नेहमीच बोल्टच्या ग्रेडसाठी त्या 4.6साठी आणि एफ यू 415. तर इथे आपला फॉर्म्युला ते एफ यू आहे. तर याच्यावरून कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू किलो न्यूटनमध्ये येऊन जाईल नॉमिनल बेअरिंग स्ट्रेंथ. आता माहितीच होतं आपल्याला दोन्हीपैकी त्याच्या अगोदर त्याची डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ फाइंड करून घ्या. व्ही एन पी बी अपॉन गॅमा एम बी. तर त्याची डिझाईन स्ट्रेंथ भेटून जाईल. ठीक आहे, तर बोल्ट व्हॅल्यू ही स्मॉलर व्हॅल्यू घेतो दोन्हीपैकी कारण शिअरिंग स्ट्रेंथ बाकी द्याल ते शिअर कॅपॅसिटी ऑफ बेअरिंग बोल्ट्स किंवा डिझाईन शिअर कॅपॅसिटी किंवा बेअरिंग कॅपॅसिटी शिअरिंग डिझाईन शिअरिंग स्ट्रेंथ. तर व्ही डी एस बी ही 45.272 किलो न्यूटन आली होती आणि बेअरिंग किंवा डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट ही आली 83.148 किलो न्यूटन. तर याच्यापैकी मिनिमम म्हणजेच आपण बोल्ट व्हॅल्यू घेत असतो. ते खाली म्हणायचं त्याच्यामुळे क्लिअरली यायचं तिथे. देअरफॉर दी बोल्ट व्हॅल्यू इज मिनिमम ऑफ डिझाईन शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट अँड डिझाईन ऑर नॉमिनल बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. तर इथे मिनिमम व्हॅल्यू आली ती घेतली आणि देन फुल स्ट्रेंथ ऑफ मेंबर हा परत एक फॉर्म्युला इथे हा एक जास्त आला पहा फुल स्ट्रेंथ ऑफ मेंबर फाइंड करण्यासाठी. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण इथे हा तिथे वेगळा वापरला होता एफ वाय इंटू ए जी इंटू आपण गॅमा एम नॉट तिथे जाऊन पाहू शकता तुम्ही पहिल्या प्रॉब्लेममध्ये. इथे फुल स्ट्रेंथ ऑफ मेंबर 0.9 इंटू एफ यू अपॉन गॅमा एम. ठीक आहे, तर गॅमा एम बी असेल तो इंटू एरिया ऑफ प्लॅन हा एक फॉर्म्युला त्याच्यासाठी फुल स्ट्रेंथ फाइंड करण्यासाठी. तर 0.9 इंटू एफ यू 410. एफ यू इथे 410 मागच्या याच्यात तिथे 415 घेतला तो 410च असायला पाहिजे ते ॲक्च्युली. ठीक आहे, एवढा फरक नाही पडणार पण 410 घ्यायचा आहे इथे जो एफ यू घेतलेला आहे. 415 ऐवजी 410 घ्या. मग इथे 410 अपॉन गॅमा एम बी 1.25 इंटू एरिया ऑफ प्लॅन काय येईल 250 मायनस 1 इंटू 22 अँड इंटू थिकनेस. या 250मधून मायनस केले ते 22 ते त्याची डायमीटर असेल. ठीक आहे, होलची डायमीटर मायनस करावं लागेल त्याचा पूर्ण एरिया घेण्यासाठी. होलचा एरिया मायनस करत असतो. एक होल असेल त्याचा एरिया मायनस एक रो येतो एक रो आणि इंटू थिकनेस 10. तर ती फुल स्ट्रेंथ भेटेल त्या प्लेटची कनेक्ट केल्यानंतर. नंबर ऑफ बोल्ट रिक्वायर्ड फुल स्ट्रेंथ ऑफ बोल्ट अपॉन बोल्ट व्हॅल्यू हा फॉर्म्युला सेमच आहे तो. मग ह्या सर्व व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ बोल्ट्स भेटले. मग इथे आपल्याला किती बोल्ट लागतात असं सांगायचं. 15 नंबर ऑफ बोल्ट्स रिक्वायर्ड ॲट 50 mm स्पेसिंग सेंटर टू सेंटर. हे कुठून आलं तर ते पीचे. ठीक आहे, पी इज इक्वल टू 2.5D केलं 50 mm आहे पाहते म्हणून ते 50 mm सेंटर टू सेंटर म्हटलं आहे. कारण 2 रोमधलं कन्झिक्युटिव्ह सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजेच काय पिच. बरोबर, इथे 15 नंबर ऑफ बोल्ट्स आले. 15 नंबर ऑफ बोल्ट्स रिक्वायर्ड टू कनेक्ट
this given flat plate to the gusset plate. मग त्याच्यासाठी किती बोल्ट लागले? 15 बोल्ट लागतील आणि ते प्रत्येक किती अंतरावर जॉईंट करावं लागतील? 15 mm सेंटर टू सेंटर असे एका लाईनमध्ये. पहा, ही गसेट प्लेट म्हटलं ना, ही मोठी प्लेट जी दिसते ही ट्रॅपेझॉइडल टाईप, ती झाली गसेट प्लेट. आणि त्याला आपण इथे कनेक्ट केली त्याच्यामध्ये, ती आहे फ्लॅट प्लेट जी गिवन होती कनेक्ट करायची 250 × 10 mm वाली. तर अशा पद्धतीचा सिंपल प्रॉब्लेम आहे. या व्हॅल्यूजमध्ये कन्फ्यूज होऊ नका. FUB आहे ते 410 घेतलेला हा करेक्ट आहे, हाच घ्या. आणि दुसरं म्हणजे फुल स्ट्रेंथ ऑफ मेंबरसाठी हा फॉर्म्युला जो भेटला तो एक ॲडिशनल. बाकी प्रोसिजर पहिल्या प्रॉब्लेमसारखी सेम आहे. एका दुसरा फॉर्म्युला असा नवीन काही भेटू शकतो, काही चेंजेस होऊ शकतात. तर इथे हा न्यूमेरिकल लक्षात आलाच असेल. ठीक आहे. फॉर्म्युले एक वेगळ्या पेजवर लिहून काढा, त्याची पूर्ण डिटेल प्रोसिजर जी फॉलो करतो मात्र ते आपण एकदम सेमच दिसते. थोडंफार काहीतरी चेंजेस एखाद दुसरा येऊ शकतो. तर 2 न्यूमेरिकल आपण इथे फार महत्त्वाचे पाहिले. ते सर्व एक्झाम्पल मागच्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत, स्पेशली लेटेस्ट एक्झाममधलेच घेतलेले. तरीही 18 आणि 19. ठीक आहे. समर विंटर जे काय असेल, पण मागच्या 3-4 एक्झाममध्येच विचारलेले न्यूमेरिकल्स आहेत हे. तर अशा प्रकारचे 3-4 न्यूमेरिकल्स मी असाइनमेंटमध्ये देईल. ठीक आहे. बोल्टचा अजून एक टाईप पुढे बाकी आहे इफिशियन्सी फाइंड करण्याचा, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया, पुढच्या लेक्चरमध्ये. पण हे महत्त्वाचे आहेत. हे एक्झाम्पल्स अशा टाईपचे विचारले जातात. ते प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला एक्झाम्पल काही मी असाइनमेंटमध्ये देईल. ठीक आहे. थँक्यू.